श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिरा योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, मला माहीत आहे तू मनाने खूप खचला आहेस, तुझे मन खूप दुःखी आहे। तुझ्या मनातील यातना तू मला न सांगताही सर्व काही समजले आहेत। तेव्हा बाळा, या शत्रूंमुळे जो काही तुला त्रास भोगावा लागला आहे, आम्ही सर्व काही पाहिलं आहे। म्हणूनच या तुझ्या दुःखावरती फुंकर घालणारा, तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवून आणणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्या समोर आला आहे। तेव्हा बाळा, स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज आणि या संदेशाचा स्वीकार कर। कारण बाळा, हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या जीवनातील शत्रुपीडा नष्ट होणार आहे। तुझ्या जीवनातील सर्व काही आर्थिक चिंता ज्या तुला आजपर्यंत ग्रासत आहेत, त्यातून सर्वातून तू अलगद बाहेर येणार आहेस। हा शुभ शुक्रवार संपण्यापूर्वी महालक्ष्मीचे शुभ आशीर्वाद तुला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस, म्हणूनच तुझ्यासमोर हा चमत्कारिक दिव्य संदेश आला आहे। तेव्हा असे समज, स्वामी माऊलीने या संदेशासाठीच फक्त तुझीच निवड केली आहे। म्हणूनच हा संदेश मनापासून स्वीकार कर। शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा। स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनामध्ये जो काही अंधकार दाटला आहे, त्यातून तुला प्रकाशाची ज्योत निर्माण करणारा हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आम्ही घेऊन आलो आहोत। बाळा, खूप काही शुभ आशीर्वाद तुला स्वामी माऊलींचे आता प्राप्त होणार आहेत। खूप काही संकटातून, दुःखातून तुझी मुक्तता करण्यासाठीच ही स्वामी आई तुझ्यासमोर या संदेशामार्फत आली आहे। तेव्हा बाळा, निश्चिंत राहा, शत्रुपीडा नष्ट होणार आहे। या क्षणापासून तुझे जीवन पूर्णतः बदलणार आहे। तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडणार आहे। अशक्य ते शक्य सर्व काही तुझ्या हातून होणार आहे। खूप मोठी आनंदाची बातमी तुझ्या दिशेने, धावत्या दिशेने येत आहे। बाळा, हे सर्व घेण्यासाठी तू तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहात? मग कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हे घेण्यासाठी पूर्णतः आनंदाने तयार आहे अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ज्यांना गरज असेल त्यांना हे सुंदर मार्गदर्शन शेअर करायला विसरू नका। स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत। तुमच्या जीवनामध्ये सुख, वैभव, आनंद योत ही स्वामीचरणी मनापासून मी प्रार्थना करत आहे। स्वामी म्हणतात, बाळा, ज्या ज्या वेळी तुमच्या मनामध्ये काही दुसऱ्यांबद्दल चांगले विचार येतात, एखाद्याचे दुःख दूर करण्याचा जेव्हा तुमचे मन ठरवते, त्या क्षणापासून परमेश्वर तुमच्या आयुष्यामध्ये नकळत तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यास सज्ज होतो। कारण बाळा, जो निरंतर दुसऱ्याचा चांगला विचार करतो, त्याच्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी परमेश्वराने घेतलेली असते। हे तुम्हाला माहीत नाही। कारण तुमच्या मनामध्ये तुमच्या दुसऱ्यांबद्दल जर चांगले काही करण्याचा विचार असेल, दुसऱ्यांचे चांगले हो असे शुभ विचार तुमच्या मनात येत असतील, तर बाळा, सर्वप्रथम हे चमत्कार तुमच्या आयुष्यामध्ये घडायला सुरुवात होतात। याचे अनुभव घेऊन तरी पहा। कारण स्वामी म्हणतात, जो काही अनुभव तुम्हाला आल्याशिवाय त्याचे प्रत्यक्ष कळत नाही। कारण तुम्ही म्हणत राहता, स्वामी माऊली, मी सर्व काही चांगले कर्म करूनही, सर्वांशी चांगला वागूनही माझ्या आयुष्यामध्ये हे दुःख का, ह्या यातना का, ह्या शत्रुपीडा का? स्वामी म्हणतात, या सर्वांचे उत्तर बाळा तुला या संदेशामध्येच मिळणार आहे। कारण तुम्हाला आता जरी तुमचे आयुष्य खूप सुंदर, सुखी वाटत असले तरी बाळा, मागील काळामध्ये काही तुमच्या हातून चुका घडल्या असतील
आणि याच चुकांचे रूपांतर तुमच्या वाईट कर्मामध्ये होते आणि हेच वाईट कर्म तुमच्या समोर वेळोवेळी येत असते. म्हणूनच आम्ही वारंवार सांगत असतो, परिस्थिती कितीही बिकट असो, संकटे कितीही मोठे असो, कितीही तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या कुटुंबामध्ये दुःखाचे यातनेचे वातावरण असो, पण बाळा, स्वतःचे कर्म कधीही खराब करून घ्यायचे नाही. स्वतःवरील आत्मविश्वास आणि मनातील संयम कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू द्यायचा नाही. हे ज्याला समजले त्याला हे सुंदर जीवन जगण्याची कला अवगत झाली. कारण बाळा, तुमच्या वाट्याला जरा देखील दुःखाचे दिवस आले तरी तुम्ही खचून जाता, माघार घेता आणि मनामध्ये तुमच्या नकारात्मक विचार यायला सुरुवात होते आणि नकळत तुमच्या हातून त्या चुका घडण्यास सुरुवात होते. नकळत तुमच्या हातून वाईट कर्म घडण्यास सुरुवात होते. म्हणूनच कधीही सुख येवो, दुःख येवो, आयुष्यामध्ये कितीही वादळ येवो, कितीही शत्रुपीडा असो, स्वतःवरचा संयम आणि आत्मविश्वास कोणत्याही परिस्थितीमध्ये ढळू देऊ नका. आणि मग पहा, तुमचे जीवन सुंदर बनलेले असेल. तुमच्या जीवनातील तो अंधकार दूर होऊन प्रकाशाची लाट तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. तेव्हा बाळा, मन शांत ठेवा. मनातील सर्व वादळ या क्षणापासून थांबव. मनातील सर्व नकारात्मक विचार आणि चिंता या क्षणापासून आमच्या चरणाशी सोपव. आणि मग पहा, तुझे जीवन तुझ्या मनासारखेच घडणार आहे. कारण बाळा, जसे तुमचे विचार असतात तसे तुमचे जीवन आणि तुमचे आयुष्य घडत असतात. मग तुम्ही ठरवायचे आहे की निरंतर तुमच्या मनामध्ये चांगले विचार यायला हवेत की सतत तेच नकारात्मक विचार करून स्वतःचे खूप काही नुकसान करून घ्यायचे आहे. हा सर्वस्वी निर्णय आता तुमचा असेल. कारण बाळा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणूनच तुला तुझे सुंदर जीवन घडवायचे आहे आणि हे सर्व काही तुझ्या हातामध्ये आहे. जसा तू दुसऱ्यांशी वागत राहशील, जसे तुझ्या मनात इतरांविषयी चांगले विचार येतील, तसेच तुझे जीवन घडत राहणार आहे. सुंदर आणि चांगले याचा प्रत्यय घेऊन पहा. स्वामी म्हणतात, बाळा, निरंतर आमची भक्ती करत आहेस. निरंतर आमचे दिव्य मार्गदर्शन तुझ्या कानावरती पडत आहे. निरंतर तुझ्या मुखात आमचे नामस्मरण आहे. तर बाळा, घाबरतो कशाला? आता निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस ते पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न कर. कारण बाळा, प्रयत्न सोडू नको, कष्ट करायचे थांबू नको. कारण प्रयत्नांती परमेश्वर आहे याची तुला माहिती आहे, याचे तुला स्मरण आहे. हम गया नाही, जिंदा आहे या आमच्या अभिवचनावर कधीही अविश्वास दाखवू नको. कारण बाळा, आम्ही निरंतर तुझ्या सोबत आहोत. तुला दिसलो नाही तरी आमच्या शक्तीचे वलय निरंतर तुझ्या सोबत आले आहे. कारण ज्या ज्या वेळी तुमच्या घरामध्ये, तुमच्या मुखामध्ये आमचे अखंड नामस्मरण चालू असते, तेव्हा बाळा, आमची गुप्त शक्ती सदैव तुमच्या पाठीशी असते, तुमच्या समोर असते, निरंतर तुमच्या हृदयात असते. बाळा, याचे अनुभव तुम्हाला खूप वेळा आले असतील. स्वामी भक्तांनो, तुम्हाला देखील हे दिव्य अनुभव आले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. स्वामी म्हणतात, बाळा, चिंतेचा शेवट करणारा हा संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, आतापासून, या क्षणापासून चिंतामुक्त हो. ज्या काही तुझ्या पाठीमागे पणवती लागल्या आहेत त्या पणवतीतून तुला अलगद बाहेर खेचून आणण्यासाठीच ही स्वामी आई या संदेशाचे नियोजन करून तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा बाळा, हे शुभ संकेत, हा शुभ संदेश, हे सुंदर मार्गदर्शन तुझ्या कानावरती निरंतर पडत राहील. तसेच तुझे जीवन शुभ आणि मंगल घडत राहील. तुझ्या जीवनातील त्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर होतील. तुझ्या आयुष्यातील सर्व संकटे, दुःख, यातना संपुष्टात येतील. तेव्हा बाळा, स्वामी आज्ञा समज आणि हा संदेश दुर्लक्ष करू नको. निरंतर हे सुंदर मार्गदर्शन जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकेल त्याच्या मनातील इच्छा या 24 तासामध्ये पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बाळा, हा संदेश दुर्लक्ष करण्यासारखा नाही. कारण जेव्हा जेव्हा तुम्हाला आमची गरज असते, तुम्हाला काहीतरी शुभ संकेत देण्याची, तुमचे जीवन घडवण्याची, तुम्हाला काहीतरी तुमच्या आयुष्यामध्ये
सुखाचे दिवस येण्यासाठी तुम्ही धडपड करत असता आणि तेव्हा तुम्हाला आमच्या आशीर्वादांची गरज असते. म्हणूनच हे शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी राहणार आहेत. बाळा, चिंता करू नको, शंका घेऊ नको. आता निशंक मनाने सर्व चिंता बाजूला सारून, सर्व नकारात्मक विचार बाजूला सारून चांगल्या सकारात्मक विचाराने जीवन जगण्यास सुरुवात कर. आणि मग पहा, तुझ्या समोर असेल एक तुझे सुंदर जीवन, तुझ्या समोर असेल तो सुंदर वर्तमान काळ आणि तुझ्या समोर असतील खूप काही सुंदर संधी. ज्या संधीचे सोने करायला विसरू नको, ज्या संधीचा फायदा घ्यायला विसरू नको. कारण बाळा, गेलेली वेळ आणि गेलेली संधी कधीही परत येत नाही. म्हणून प्रत्येक संधी ओळखायला शिका. प्रत्येक शुभ संकेत जे या संदेशामधून तुम्हाला प्राप्त होतात ते वेळीच ओळखायला शिका आणि त्याचे अनुसरण करा. ते तुमच्या जीवनामध्ये आत्मसात करा आणि मग पहा, तुमचे जीवन तुमच्या मनासारखेच घडणार आहे. कारण बाळा, ही स्वामी आई निरंतर तुझ्या पाठीशी आहे. चिंता करू नको. आता अशक्य ते शक्य सर्व काही स्वामी माऊली घडवणार आहे. या वचनावरती विश्वास ठेव. स्वामी भक्तांनो, तुम्हाला हा विश्वास खंबीर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी तुझेच प्रिय बाळ आहे आणि मला तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे अशी कमेंट करा. स्वामी म्हणतात, बाळा चल उठ. आता सर्व मनातील विचार बाजूला सार. ज्या काही शत्रूने तुला दुःख दिले आहे, ज्या काही शत्रूने आजपर्यंत तुझ्या डोळ्यामधून निरंतर अश्रू वाहिले आहेत, या सर्वांना आता याची शिक्षा मिळण्याची वेळ आली आहे. बाळा, खूप काही त्रासातून तुला आम्ही अलगद बाहेर काढले आहे. म्हणूनच या क्षणानंतर, या संदेशानंतर आणि या सुंदर मार्गदर्शनानंतर तुझे जीवन बदलणार आहे. एक सुंदर पहाट तुझी वाट पाहत आहे. बाळा, जर तुझी सकाळ आमच्या सुंदर नामस्मरणाने होत असेल तर चिंता करू नको. तुझा येणारा पूर्ण दिवस आणि त्या दिवसातील प्रत्येक क्षण शुभ आणि आनंदी असेल. तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करणारा असेल. हो बाळा, प्रयत्नांती परमेश्वर आहे, तेव्हा प्रयत्न करणे थांबवू नको. निरंतर पुढे चालत राहा. स्वामी माऊली निरंतर तुमच्या पाठीशी आहे. स्वामी म्हणतात, बाळा आता वेळ आली आहे जिंकण्याची. आता वेळ आली आहे प्रगतीपथावर जाण्याची. आता वेळ आली आहे आकाशामध्ये उंच भरारी घेण्याची. आणि आता वेळ आली आहे तुझ्या शत्रूंना त्यांच्या समोर तुझा विजय प्राप्त करून दाखवण्याची. तेव्हा बाळा, माघार घ्यायची नाही, खचायची नाही, अश्रू ढाळायचे नाही, कोणासमोरही लाचार व्हायचे नाही आणि कोणावरही डोळे बंद करून विश्वास ठेवायचा नाही. बस झाले, आजपर्यंत माझ्या स्वामीप्रिय बाळाला या लोकांनी खूप काही त्रास दिला आहे, पण यापुढे नाही. कारण या सर्वांचा सामना या दिव्य शक्तीशी होणार आहे, या ब्रह्मांडाच्या शक्तीशी होणार आहे, या स्वामी आईशी होणार आहे. तेव्हा बाळा निश्चिंत राहा, आम्ही तुझ्यासोबत निरंतर आहोत. प्रत्येक तुझ्या कार्यामध्ये आणि तुझ्या प्रत्येक पावलागणिक स्वामी आई तुझ्यासोबत आहे. या स्वामी माऊलींचे प्रेम, आशीर्वाद आणि आमचे दिव्य शुभ आशीर्वाद निरंतर तुझ्या पाठीशी आहेत. तर बाळा, चिंता करण्याची गरज नाही. चिंता ते करतील ज्यांनी तुला रात्रंदिवस चिंतेमध्ये टाकले आहे. आता अश्रू ते राहतील ज्यांनी तुझ्या डोळ्यामध्ये निरंतर अश्रू दिले आहेत. आता भोग ते भोगतील ज्यांनी विनाकारण तुझी काहीही चूक नसताना तुला खूप काही भोग भोगायला लावले आहेत. बाळा, या सर्वांचा हिसाब करण्यासाठीच या संदेशामार्फत ही स्वामी आई तुझ्यासमोर आली आहे. तेव्हा आम्हाला माहीत आहे, आमचा तुझ्यावरती खंबीर विश्वास आहे की तू या संदेशाकडे दुर्लक्ष करणार नाहीस. शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश ऐकत राहणार आहेस. कारण बाळा, तुला माहीत आहे हा संदेश तुझे जीवन घडवणार आहे. हा संदेश तुझ्या जीवनामध्ये अद्भुत चमत्कार घडवणार आहे. आणि हा संदेश या क्षणापासून तुझे आयुष्य पूर्ण बदलण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, या संदेशाचे नियोजन विनाकारण नाही. या संदेशाचे नियोजन काहीतरी तुझ्यासाठी देण्याचे आहे.
तेव्हा बाळा, तू हे सर्व घेण्यास तयार आहेस? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व घेण्यास तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई, मी या संदेशाचा मनापासून स्वीकार करत आहे अशी कमेंट करा. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. आणि स्वामी माऊलींच्या नामाचा कमेंट बॉक्समध्ये जयघोष करायला विसरू नका. स्वामी आई तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करोत. तुमच्या मनातील सर्व आर्थिक चिंता, दुःख, यातना सर्वांचा शेवट हो, ही स्वामी आई चरणी मी मनापासून प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, जिथे तुझी निरंतर भक्ती आहे, जिथे तुझा खंबीर विश्वास आहे, जिथे तुझ्या मुखामध्ये निरंतर आमचे नामस्मरण सुरू आहे, तिथे बाळा निरंतर आम्ही आहोत. आमचे आशीर्वाद आहेत, आमचे प्रेम आहे, यात शंका कधीही घेऊ नको. आणि जो काही आमच्यावरती खंबीर विश्वास आहे तो कधीही ढळू देऊ नको. परिस्थिती कोणतीही असो, कितीही बिकट असो, कधीही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको. कारण बाळा, वेळ जाईल, उशीर होईल, पण योग्य वेळ आल्यानंतर तुला या सर्वांमधून, या दुःखामधून, या सर्व काही तुझ्या आर्थिक चिंतेतून, सर्व संकटामधून बाहेर काढणारी फक्त ही स्वामी आई आहे. म्हणूनच याचवरती विश्वास ठेवून निरंतर चालत राहा. बाळा, संकटे, दुःख, यातना कोणाला चुकल्यात, कारण जे काही तुमचे प्रारब्ध आहे, तुमच्या हातून ज्या काही चुका घडल्या असतील त्या सर्व काही तुमच्यासमोर वाईट कर्माच्या रूपात येत असतात. म्हणून त्या संकटांना घाबरण्याची गरज नाही, कारण त्या तात्पुरत्या आहेत. आणि त्यानंतर येणारे सुख, वैभव आणि आनंद खूप काही तुमच्या आयुष्यामध्ये धावत्या दिशेने येणार आहे. बाळा, आता हे सर्व घेण्यासाठी तयार राहा, कारण स्वामी आई तुला हे सर्व देण्यासाठी सज्ज आहे आणि तू घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस ना. स्वामी म्हणतात, अशक्य ते शक्य आता सर्व तुला करून दाखवण्याची वेळ आली आहे. तेव्हा तुझ्या शत्रूंना समजेल की आम्ही याला खूप काही त्रास देऊनही याच्या आयुष्यामध्ये हा सुखी कसा, आनंदी कसा, याच्या आयुष्यामध्ये याला काहीही फरक पडत नाही. पण बाळा, हेच तर त्या लोकांना समजत नाही की तुझ्या पाठीशी कोणती गुप्त शक्ती निरंतर उभी आहे, कोणती शक्ती या शत्रूंसमोर ढाल बनून उभी आहे. हे त्यांना उशिरा समजेल. तेव्हा हेच लोक तुझी माफी मागतील, तुझ्यासमोर येऊन नतमस्तक होतील. सर्व चुकांचा पाडा तुझ्यासमोर ते वाचत राहणार आहेत आणि तुझी माफी मागितल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त तू शांत राहा. शांत मनाने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर. सुखी हो, शांत राहा. स्वामी भक्तांनो, तुमच्यासमोर आता स्वामी माऊलींचा अद्भुत आणि दिव्य चमत्कारिक मंत्र येणार आहे. या मंत्राने स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक चिंता, दुःख, सर्व शत्रुपीडा नष्ट होणार आहेत. निरंतर हा मंत्र जो कोणी स्वामीप्रिय बाळ ऐकत राहील त्याच्या आयुष्यामध्ये अद्भुत चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला खरोखर आता या क्षणाला पैशाची गरज असेल तर हा मंत्र कानावर पडता क्षणी 24 तासांमध्ये तुमच्या हातामध्ये पैसे आल्याशिवाय राहणार नाही. हा स्वामींवरचा विश्वास ढळू न देता निरंतर हा मंत्र तुमच्या कानावरती पडत राहो आणि स्वामी माऊलींच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत, ही स्वामी माऊली चरणी मी प्रार्थना करते आणि या मंत्राला सुरुवात करते. मला आशा आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा मंत्र शांत मनाने ऐकत राहणार आहात. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. 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 ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम
परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम
अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः.
ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः. ओम परब्रह्माय नमः. ओम अक्कलकोट स्वामी समर्थ